पावसाळ्यात काही ना काही गरम गरम प्यावंसं वाटतं किंवा खावंसं वाटतं. तर आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारं गरम गरम चिकन सूप. हॉटेलमध्ये बऱ्याच प्रमाणात अजिनोमोटो किंवा टेस्ट मेकर वापरलं जातं, मग ते सूप पौष्टिक तर राहतच नाही. त्यामुळे हे दोन्हीही न वापरता एकदम पौष्टिक झटपट असं चिकन सूप आपण तयार करूया. इथे मी घेतलेला आहे सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, बॉईल केलेलं चिकन, चिकन स्टॉक, कांद्याची पात, पातीचा कांदा आणि त्यासोबतच इथे मी थोडंसं बारीक चिरलेलं लसूण, आलं आणि मिरची घेतलेली आहे. तर हे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहेत. त्यासोबतच थोडं कॉर्नफ्लॉवर आणि एक अंडं घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये गरजेनुसार तेल घालायचं. तर इथे मी साधारण 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की लगेच त्यात बारीक चिरलेल्या 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं पाव इंच बारीक चिरलेलं घेतलेलं आहे. मोठ्या गॅसवरच हे पटापट परतून घ्यायचं. हिरवी मिरची तिखटानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरा. त्यानंतर पातीच्या कांद्यामधले 3 ते 4 कांदे बारीक बारीक होते ते मी असे बारीक चिरून घेतलेत, ते सुद्धा घालूया. कांदा अर्धा कच्चा राहिला पाहिजे. मोठ्या गॅसवर पटापट हे परतून घ्यायचं, म्हणजे सूपसुद्धा चविष्ट होतं. बॉईल केलेले चिकनचे असे छोटे छोटे तुकडे करून मी पाऊण वाटी घेतलेलं आहे. हे चिकनसुद्धा यात घालूया. त्यानंतर 1-2 चमचे कांद्याची पात बारीक चिरून घेतली ती घालूया. हे सुद्धा मोठ्या गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरच तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे आणि सगळी तयारी अगोदरच करून घ्यायची, म्हणजे पटापट तुम्हाला हे सूप बनवता येतं. त्यानंतर हे चिकन बॉईल केलेलं पाणी आहे, तेच पाणी मी इथे वापरणार आहे. हे चिकन स्टॉक मी या पॅनमध्ये घातलं आणि थोडंसं पाणी फक्त एक्स्ट्राचं वापरलं. तुम्हाला जेवढं सूप हवं आहे त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाणी वापरू शकता. साधारण मी इथे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे अंदाजाने, म्हणजेच चिकन स्टॉक वापरलेला आहे. आता काही सॉसेस घालूया. तर इथे मी घातलेला आहे 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर. व्हाईट पेपर पावडरसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी 1-1 चमचा घातलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटसाठी हे सूप आपल्याला असंच उकळवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिकनचं आणि पाण्याचं प्रमाण घेऊ शकता, पण जास्त पण चिकन घ्यायचं नाही आहे. सूपमध्ये जेवढं असायला पाहिजे चिकन तेवढंच घ्यायचं. 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. मला मीडियम थिक हवं आहे, त्यामुळे मी कमी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल तर 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घ्या. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर मी पुन्हा 2 ते 3 मिनिट हे सूप उकळवून घेतलं. आता शेवटला आपल्याला घालायचं आहे अंडं. तर अंडं मी एक फेटून घेतलेलं आहे. ते हळूहळू करून घालायचं आणि सतत मिक्स करत राहायचं. आता हे थोडं थोडं करून घालत राहायचं आणि अजून 2-3 मिनिटसाठी हे उकळवून घ्यायचं. आणि शेवटला सुद्धा तुम्ही मीठ घालू शकता जर तुम्हाला अगोदरच मिठाचा अंदाज येत नसेल तर, किंवा सुरुवातीला घातलं तरीही चालेल. मी सुरुवातीलाच घातलं, म्हणजे स्टॉक घातल्यानंतर सॉसेसबरोबर. आता शेवटला घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात. मला कांद्याची पात सूपमध्ये जास्त आवडते, त्यामुळे मी जास्तची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि मस्त गरम गरम चिकन सूप इथे तयार झालेलं आहे. अजिनोमोटो किंवा टेस्ट मेकर वापरलेलं नाही आहे. घरगुती असं हे पौष्टिक सूप तयार झालेलं आहे आणि सॉसेससुद्धा मी खूप कमी वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकता आणि गरम गरम हे सूप पिण्यासाठी तयार आहे. पावसाळ्यात हे झटपट तयार होणारं चिकन सूप नक्की बनवून पहा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.